पुण्यात एका सविस्तर बातमीकडे पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू केली आहे। भाजपचे माजी पदाधिकारी सुधीर अल्हाट यांनी अमिताभ गुप्तांविरोधात तक्रार दाखल केली होती। अल्हाट यांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे 350 कोटींची संपत्ती असल्याचा दावा केला होता। या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांची खुली चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान एसीबीच्या खुल्या चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई कशी होईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। गुप्तांवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे मोठा राजकीय आणि प्रशासकीय भूकंप होण्याची ही शक्यता वर्तवली जाते। हे अल्हाट जे आहेत हे अल्हाट आपल्याला आणखी त्याचे तपशील देतील की मला एक सांगा की एवढीच संपत्ती आहे अमिताभ गुप्ताची की आणखी काही तुम्हाला मिळालेली माहिती? नाही, जेव्हा मला तर एवढी कळली, परंतु नंतर मी जेव्हा अँटी करप्शन ब्युरोला तक्रार केली, महासंचालकांकडे मी तक्रार केल्यानंतर जेव्हा मला जेवढी माहिती मिळाली त्यामध्ये त्यांची गुप्त चौकशी करत असतानाच जे ऑफिसर जे त्यांची चौकशी करत होते त्यांच्याशी मी चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणात त्यांची प्रॉपर्टी मिळाली। किती हजार कोटी? तर ती साधारण आता 300 कोटीच्या पुढे तरी कमीत कमी मला त्यांनी सांगितली त्या टायमाला। अमिताभ गुप्ता माजी पोलीस प्रमुख 300 कोटी? हो, कमीत कमी। कुठे कुठे? त्यांनी भरपूर ठिकाणी शोधली, म्हणजे परत उत्तर प्रदेश पासून त्यांनी सर्च घेतला, सगळीकडे त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांनी गुंतवणूक केली होती। आणि कशा कशामध्ये गुंतवणूक? प्लॉटमध्ये आहे? त्यांनी प्लॉटमध्ये आहे, काही लोकांकडे बिल्डर लोकांना त्यांनी व्याजाने पैसे दिलेलं कळलंय। व्याजाने? हो, व्याजाने। एक आपल्या पुण्यामधला एक मोठा बिग बॉस आहे, अपोलो टॉकीजच्या चौकात राहतो, त्याची आता माझ्याकडे मी त्याची माहिती काढायचं काम चालू आहे। पण त्या बिग बॉस जो आहे तो अख्खं पोलीस दल हलवतो असं मला कळलं। त्याचं नाव जैन नावाचा माणूस आहे। त्यांनी त्याच्याकडे यांनी कोट्यवधी रुपये त्याच्याकडे लावलेले मला कळलेलं आहे। त्याची पण आता मी माहिती घ्यायचं काम चालू आहे। आणखीन खूप ठिकाणी, म्हणजे जसं बिल्डर लॉबीला खंडणीच्या गुणात उचलून आणणं, त्यातनं पैसे कमवणं, रिव्हॉल्वर वाटले, त्यामध्ये 20-20 लाख रुपये एकाकडनं घेतले परवान्यासाठी। हो, परवान्यासाठी त्यांच्याकडनं एवढी प्रचंड माहिती आमच्याकडे आहे की त्या माहितीचा किती परवाने दिले अमिताभ गुप्तानी? त्यांच्या काळामध्ये 800 परवाने दिले बंदुकीचे। हो, बंदुकीचे शस्त्र परवाने त्यांनी दिले। 5 प्रकरणं मला सांगा की जी प्रकरण तुम्हाला अत्यंत गंभीर वाटली। हो, आता एक प्रकरण जे आहे की एक आपल्या चोरोलीमध्ये एकाची जागा होती, उडून बघा कोण आहे ते। चोरोलीमध्ये जागा होती, त्या चोरोलीमध्ये एकाची जागा होती, त्याला उचलून आणलं आणि त्याच्याकडनं 5 कोटी रुपये घेतले अमिताभ गुप्ताने। नंतर एक जण आहे, त्याला रिव्हॉल्वरच्या प्रकारे उचलून आणलं, त्याकडनं जागा घेतल्या, 41 गुंठे जागा त्याची नावावर करून घेतली। आपल्या शिंदेवाडी म्हणून जे आहे शिवापूरपाशी, त्याची काय किंमत आहे? त्याची किंमत नाही म्हटलं तरी साधारण 2-2.5 कोटीच्या घरामध्ये असेल ती, कारण ती रोड टच जागा आहे। प्लस त्याकडनं 5 कोटी मागून 50 लाखाची खंडणी पण घेतली। पण अमिताभ गुप्ता आणि त्यांची टीम, कारण त्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मला फारच सकारात्मक कळलं। तर विशेषतः एक अधिकारी, कोणाकोणाची तुम्ही नावं घेतली आता याच्यामध्ये? शिसवे बद्दलचं तर मत पोलीस दलामध्ये चांगलं आहे, वन ऑफ द गुड ऑफिसर। सर, शिसवेंच्या बद्दल प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येतो। मला त्यांच्याबद्दल वेगळा अनुभव आला, कारण मला ह्या षडयंत्रात फसवलं गेलं। मी 14 सालापासून नरेंद्र मोदींना फॉलो करतो की ना खाऊंगा ना खाणे दूंगा। ज्या टायमाला मी असं म्हणतो की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, की लगेच तो पुराण काहीतरी चालू करतात की म्हणजे मी एखाद्या गोष्टीला हात घातला की माझ्यावर एखाद्या खंडणीचा गुन्हा टाकून दिला, आता हा खोटा गुन्हा टाकला माझ्यावर, आणि खंडणीचा खोटा गुन्हा टाकला की परत 3-4 वर्ष मला कुणीच बायकॉट करतात। एक मिनिट, हे जे म्हणतात ते बरोबर आहे, त्यांच्यावरती खोटा गुन्हा आहे हे कोर्टानेच मान्य केलं आहे की त्यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे तो कोर्टाने क्रॅश केला FIR, ही ती रिट पिटिशन आहे जी मी मगाशी म्हणालो। म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये हे व्यक्तिमत्व म्हणून जरी बाजूला ठेवलं तरी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे म्हटलेलं आहे ते महत्त्वाचं आहे। तुम्हाला कॉस्ट पण लावली या प्रकरणात, जरी FIR क्रॅश केला तरी? आता FIR क्रॉस केली, आम्हाला कॉस्ट लावायचं आमचं वकिलांचं असं म्हणणं आहे की वेलफेअर, जो वकिलांचा वेलफेअर फंड आहे, की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जो न्यायालयीन वेळेमध्ये प्रक्रियेला वेळ गेला असता, ते पैसे गेले असते, तर तुम्ही म्हणून आम्हाला ते म्हणले की वेलफेअर फंडाला द्या, तर आम्ही पण द्यायला तयार झालो। कारण मला जो पुण्यातल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे अमिताभ गुप्ता यांची कार्यप्रणाली, ती कशी होती?
अमिताभ गुप्तांची कार्य म्हणजे भयानक आहे सर. म्हणजे त्यांची स्टाईल जी होती ना की ती वेगळ्या स्टाईलने वापरायची. ते खालच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी मॅनेज केलं होतं आणि प्रत्येकाला ते उचलून आणायचे. आता समजा मला एखादी गोष्ट कळली, आता ती माझी गोष्ट सांगायला पाहिजे तर माझा ह्या गुन्ह्याशी काही संबंध नाही. मी 50 लाखाची मागणी करायची तर काही संबंध, कारण आम्ही दोघं, ती बाई आणि मी, म्हणजे अर्चना समुद्रे आणि मी दोघंही मिळून तक्रारदार होतो. तक्रार मागं घेण्यासाठी मला 50 लाख रुपये खंडणी मागितली असं खोटं मला सांगून मला 4 दिवस, मला 3 दिवस कस्टडी, पोलीस कस्टडी, 1 दिवस जेल मला भोगावं लागलं. पण ह्याच्या मागची खरी स्टोरी सर अशी आहे की नाना गायकवाड जे आहे, नाना गायकवाड औंधचा एक सावकार आहे, खाजगी सावकार, त्याच्या मुलांनी आणि नाना गायकवाडनी त्यांच्या सुनेला त्रास दिला. त्या सुनेला त्रास दिला, तो त्याची शिक्षा भोगेल, सगळं भोगेल. नाना गायकवाडच्या घरात जे काही पैसे होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे होते सर सावकाराकडे. हो, सावकाराकडे. आता त्यांचं कोण म्हणतं 200 कोटी होतं, कोण 100 कोटी होतं, कोण 50 कोटी म्हणतं, पण त्यांच्या घरात मध्ये कॅश पैसे. हो सर, भन्नाट. म्हणजे तुम्ही त्या टायमाचे जर नाना गायकवाडचे क्लिप काढले ना तर तुम्हाला संपूर्ण त्याची टाकली पोलिस. मग नंतर काय आलं, मला नाना गायकवाडच्या घरी धाड टाकल्याचं घडलं काय, त्याचा तपास हा जो होता बजरंग देसाई म्हणून एसीपी त्याच्याकडे होता. त्या बजरंग देसाईच्या एसीपीच्या इथे काय आलं, मी माझा जबाब द्यायला गेलो या बाईच्या तक्रारमध्ये, म्हणजे अर्चना समुद्राच्या तक्रारदार म्हणून मी तिथं माझा जॉब घ्यायला गेलो. माझे सगळे पोलीस ऑफिसर माझी ओळखी आहेतच. असं ते जरी म्हणले की मी पोलीस ऑफिसरचा हे करतो, मला सगळेच ओळखतात. मग मी तिथे गेल्यानंतर एक पोलीस मला म्हणला, महाराज, मला सगळे महाराज ह्या नावाने असं म्हणतात उर्फ, मला म्हणले महाराज हे काय चाललंय तुमच्या काळामध्ये. म्हटलं काय हे सामान पडलंय. म्हटलं नाना गायकवाडच्या घरामधून 15 कोटी आमच्या ऑफिसर लोकांनी खाल्ले असं आम्हाला संशय आहे. गायब केले आणि आम्हाला काही दिलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. तर मी बाहेर आलो आणि अर्चना समुद्रला एक मेसेज आणि फोन केला की हा बजरंग देसाई हा जो एसीपी आहे हा 1 नंबर नालायक आहे, याच्यावर काय आपला विश्वास ठेवण्यासारखं नाही. नंतर ते थांबलं. नंतर काय आलं की ज्या बाईची जी आमची अर्चना समुद्रे ज्यांच्यावर तक्रार होती तो PSI संतोष सोनवणे कोणेवाला होता, तो आणि ज्ञानेश्वर पालवे म्हणून जो आत्ता बिर्याणी प्रकरणामध्ये होता, ह्या दोघांनी म्हणून काय केलं की त्या बाईला म्हणले तुझे जे 1 कोटीची आमची जी हे तुला 1 कोटी रुपये देतो, तू तक्रार मागं घे. ती बाई मला म्हटली, मी काही तक्रार एकदा दिलेली मागे घेता येत नाही सरकारी याच्यामध्ये, त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे किंवा थांबली पाहिजे. मग त्यांनी आयडिया काय केली की हा माझा जो मेसेज होता त्या 15 कोटीचा, तो मेसेज अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे यांना सगळ्यांना दाखवला बजरंग देसाईंच्या माध्यमातून. आणि मग त्यांनी मिळून मला 22 डिसेंबरला मला बोलून घेतले आणि तुम्हाला अरेस्ट केलं. मला नाही बोलवल्यानंतर मला विचारलं की तुला हे कसं कळलं 15 कोटीचं. आम्ही विचारलं तुझ्याकडे काय प्रूफ आहे असं तसं, आणि मला शिवीगाळ वगैरे केली. आणि मी म्हटलं मी तुम्हाला काय सांगणार, मी माझं बघेल काय करायचं. तुमचंच होतं त्या काळामध्ये? नाही ना सर, तेव्हा सरकार नव्हतं आमचं, त्या टायमाला आघाडीचं सरकार होतं. हे शपथपत्र आहे जे त्या महिलेनं कोर्टात दिलं आणि ह्या शपथपत्राच्या आधारे आल्हाट यांची त्या प्रकरणातून सुटका झाली, FIR क्रॅश झाला. पण ते 15 कोटी रुपये जे होते नाना गायकवाड ते कोणी वाटून घेतले? हे चौघांनी. कोणी पहिला म्हणजे अमिताभ गुप्ता, दुसरा रवींद्र शिसवे, तिसरा श्रीनिवास घाडगे क्राईम DCP आणि चौथा हा बजरंग देसाई. करेक्ट. तर हे जे 4 अधिकाऱ्यांची यांनी नावं घेतलीत ना, त्यातल्या 4 जणांना संधी आहे की त्यांना जर ह्या प्रकरणामध्ये काही प्रतिवाद करायचा असेल तर ते आमच्याशी बोलू शकतात. पण मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या प्रकरणाची आता अँटी करप्शन ब्युरोनं चौकशी सुरू केलेली असल्यामुळे ह्याचं गांभीर्य वाढलेलं आहे. आणि अमिताभ गुप्तांच्या सदरात असल्यामुळे तर त्याचं आणखीनच गांभीर्य वाढलेलं आहे. तुम्ही तक्रार कधी केली अमिताभ गुप्ताची? अमिताभ गुप्ताची तक्रार मी केली 4/6 2024 केली. कारण मी FIR क्रॅशिंग झाल्यानंतर, कारण मी जिथं जायचं तेव्हा सगळे तुमचं न्यायालयीन काम असल्यामुळे काम होणार नाही. मग मी जेव्हा FIR क्रॅशिंग झाली माझी 8 एप्रिलला, मग नंतर मी 8 एप्रिलपासून मागे लागलो. मग सगळी माहिती काढायला सुरुवात केली आणि ह्याची तक्रार 4 जून 2024ला ह्याला अँटी करप्शन ब्युरोला केली, पोलीस महासंचालक केली. तिथं पण माझी तक्रार घ्यायला तयार नाही यांच्या सगळे अधिकाऱ्यांच्या विरुद्ध. मग मी त्यांना पत्र लिहिलं की मी आत्मदहन करेल. मी त्या टायमाला नेमकं भाजपचं सरकार आलं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मग मी देवेंद्र फडणवीसांच्या घराच्या बाहेर मी आत्मदहन कर असं पत्र दिलं. काय करू मग आता त्याला, कारण वरती भाजपमध्ये आहेत की मी भाजपचा सर, मी आता उपाध्यक्ष होतो मागच्या टर्मला. ठीक आहे. आणि मग ते पत्रानंतर काय झालं? त्या पत्रानंतर मग कौशिक साहेबांनी माझं ते पत्र घेतलं आणि खाली चौकशी पाठवलं पुण्याला. मग पुण्याला अनिल कटके साहेब म्हणून होते DYSP, त्यांची चौकशी केली आणि त्यात तट्टा आढळलं म्हणून 29 जुलै 2024लाच लगेच ते त्यांनी ओपन चौकशी करण्याची मागणी केली. परंतु आता 6 महिने आले ना त्याच्यावर दाद ना फिर्याद, आणि अमिताभ गुप्ता इथनं निघून गेले.
ते कुठे संपत्ती आहे अमिताभ गुप्तांची? आणि ते आता कसं आहे सर, मला ते सांगत नाही. तुम्हाला सांगितले कळालेले जेवढी माहिती. उत्तर प्रदेश इकडे ते उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे. बिल्डरकडे पैसे लावलेले आहेत. सांगितलं तुम्ही महाराष्ट्रात कुठे संपत्ती आहे आता त्यांची? महाराष्ट्रात तसं मला स्पेसिफिक नाही सांगितलं त्यांनी, पण त्यांनी भरपूर प्रमाणात काढलं. पण मी ती किती संपत्तीचे डिटेल्स काढले आता कमीत कमी त्यांचं म्हणलं की 350 कोटी कमीत कमी असावीत आता. अमिताभ हो, गुप्ता? अमिताभ गुप्ताची. अगदी शेवटचा प्रश्न, हो. जेव्हा अमिताभ गुप्ता पुण्यात होते हो तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती? सर, भयानक होतं ना. कायदा सुव्यवस्था हा जो विषय होता ना, तर तिथं काही नव्हतं. कायदा सुव्यवस्था म्हणजे बातम्या यायच्या, त्यांनी मोका लावला, त्यांनी हे केलं, परंतु कुणाला त्यांनी लोकच पकडून आणायचे. जो पैसे देणार नाही त्याला मोका लागला, ज्यांनी पैसे दिले त्याला काही झालं नाही. जे मोठे मोठे जे सुटले, म्हणजे जे सॉफिस्टिकेट गुन्हेगार म्हणतो आपण त्यांना, व्हाईट कॉलर, त्यांना काही त्रास दिला नाही. कारण ते प्रचंड प्रमाणात पैसे, त्याचे एक DCP एक PI ठेवला होता त्यांनी खंडणी विरोधी पथकाला. आता त्यांचं नाव तुम्ही, हो, तर त्यांनी खंडणी विरोधी पथक युनिट 1ला एक तो फक्त त्याचं कामच ते त्यांनी उचलून आणायचा आणि त्याच्या पुढे हजर करायचा आणि मग त्यांच्याकडनं खंडणी उकळायची. मी खंडणीखोर ठरवण्यासाठी मला भारताने तडीपारी काढली, खूप खूप त्रास दिला मला. परंतु त्या सगळ्या याच्यातून आमचं भाजपचं सरकार आल्यानंतर माझ्या मागे पूर्ण पक्ष उभा राहिला. त्यामुळं आता सगळं शांत आहे. थांबूया आपण इथे. त्यांनी जे मुद्दे मांडलेले ते महाराष्ट्र समोर आहेत आणि ती चौकशी जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होईल तेव्हा अमिताभ गुप्ता यांची ते म्हणतात त्याप्रमाणे 300-350 कोटीची जर प्रॉपर्टी निघाली तर किती मोठा धक्का असेल बघा. एवढा मोठा IPS ऑफिसर पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये, अर्थात राजकीय पाठबळाशिवाय तर इतक्या महत्त्वाच्या पदावरती नियुक्त्या होतच नाहीत, हे सर्वश्रुत असलेली गोष्ट आहे. याच्यात पुन्हा IPS लॉबीमध्ये पण ज्या पद्धतीने एकमेकांचे शह चालतात तीही एक त्यातली एक वेगळी गोष्ट आहे. सरकार बदलल्यानंतर आधीच्या सरकारमधल्या गोष्टी त्याही एक वेगळ्या गोष्ट आहेत आणि आत्ताच्या सरकारमधल्या गोष्टी ह्याही एक वेगळ्या गोष्टी आहेत. जे सुज्ञ आहेत त्यांना मी काय म्हणतोय ते बरोबर कळतं आहे. आल्हाट यांच्या तक्रारीवरती एक चौकशी सुरू असल्यामुळे हा इंटरव्ह्यू महत्त्वाचा आहे. यातली प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सांगतच राहू. कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.